नमस्कार मंडळी. हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी. आज आहे 13 मार्च. आज होळी सगळ्यांकडेच असते. होळी रे होळी, पुरणाची पोळी. सकाळचे वाजलेत 9:30. झाडांना पाणी वगैरे दिलं, भांडे वगैरे घासले. आणि हे मी रोज ठेवत असते सलाडमध्ये, वाफवून खातो आम्ही. आणि ही पहा, डाळ भिजवून ठेवली आहे, चणा डाळ. अर्धा एक तास भिजू द्यायची आणि नंतर शिजवून घ्यायची. ही पुरणपोळीसाठी, पुरण बनवण्यासाठी फर्स्ट प्रोसिजर आहे भिजवणे. तर मी फेसिंग नाही करत, नंतर करते तयारी झाल्यावर. हे सकाळचं रुटीन 13 मार्च होळीच्या दिवशी मॉर्निंग. कलिंगड खायला काढले बाहेर, थंड. आता गरम खूप होऊ लागली आहे ना, तर चला मी पुन्हा फ्रेश होऊन भेटते. किचन आवरलं म्हणून व्हिडिओला सुरुवात केली. इथे बघा, झालं माझं पुरण वगैरे करून. डायरेक्ट मी आता पोळी बनवायला घेते. कारण दुपारी सगळं हँडल केलं, जेवण वगैरे आम्ही थोडंसं. आणि मिस्टर आता घरी आलेत, मॉर्निंगला गेलेले. आणि आमचे जुईनगरला राहत होते शेजारी, मिस्टरांच्या ऑफिसमध्ये पण आहेत कामाला. आणि खूप फ्रेंडशिप आहे प्राचीची. आणि दिव्या तिचं नाव आहे मुलगी. आणि प्रणीतचा पण तिचा भाऊ फ्रेंड होता. असे त्यांचे मुलं, आमचे मुलं खेळायचे, सगळे सण साजरे करायचे. आणि ती आता इथे आली आहे आमच्या घराच्या जवळच. आता सारखी फोन करते, घरी यायचं आहे, घरी यायचं आहे. तर तिलाही मी तेव्हा पुरणपोळी मुलांसोबत खायची ना, ती पण तर खूप आवडायची, तिला आवडीने खायची ती. आणि होळीला पण ती आवडीने पुरणपोळी खायला यायची घरी. तर मग आम्ही तिला आज इन्व्हाइट केलं आहे, ये म्हणून. प्राचीला मी फोन कर, बोलव घरी, आज बोलवते. आणि बघू आता ती येते की नाही संध्याकाळी घरी. तर मी पहा अशा पोळ्या करून घेते. पीठ छान मळलं ना, मस्त अशा फुगतात पण. आणि पुरण एकदम भरायचं. तर प्रणीतला आणि मिस्टरांना खूप आवडतात पुरणपोळी. मग आम्ही अर्धा किलो केलेत बघा, डाळ घातलेली. आणि आणखीन म्हणजे अर्धाच्या जास्तच आहे ही डाळ. तर असे मी लाटत होते आणि फुटत पण नाही आहेत बघा माझ्या पुरणपोळ्या. पीठ व्यवस्थित झालं असेल ना, आणि आपण मन शांत ठेवलं की मस्त असं फुलतात. मग करायला पण मजा येते पुरणपोळी. आणि संध्याकाळी मी दाखवेल खाली आमच्या कशी असते होळी वगैरे. तर हे सगळं जेवण मी बनवून घेते आहे आता. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आता गेलं का ते वर घ्या. सोडा. मिस्टरांना खूप कंटाळा आहे शूटिंग घ्यायचा, पण आज त्यांनी कृपा केलेली आहे. शूटिंग माझं करतायत मी कशी, म्हणजे विदाऊट स्टँडला न लावता. आणि ते बोलतायत मला आता खायचे पुरणपोळी. तर मी आता व्हिडिओ बंद करतो. तर मी बोलते थोडा वेळ थांबा, अजून घ्या. मग आम्ही खाली उतरलो. मुलांची मस्ती बघा.
सायकलवरून. होळीच्या दुसऱ्या दिवशी हे खेळतात. पाणी व असे फुगे मारायला लागलेले आहेत, पण आजच खेळतात ते. इथे पहा, आमच्या सोसायटीतली होळी अशी बनवून झालेली आहे. आणि आता काम खाली लाद्या लावलेत, त्याच्यामुळं खाली पत्रा ठेवलेला आहे बघा, कारण आता हे पेटणार ना त्याच्यासाठी. आणि नवीन लाद्या लावलेल्या आहेत. हे गेटचं काम बघा एवढं आलेलं आहे. मागायला गाणं म्हणत नाही. कलर घेतले. बघा बरं, टी शर्ट हे कलर होता. नाही, मुलांच्या आहेत ते. होली हे हा एकदम मस्त आहे. सगळे कलर पाहिजे होते मुलीला. हॅपी होली. लहान मुलांचे भरपूर आहेत. कितने का साइज क्या चाहिए? साइज बड़ी लड़की का है. 250. 200. स्नॅक्स घेतोय. वेफर हे फ्रेश बनवतात तिकडे. तिखट आणि असे नमकीन, 2 प्रकारचे. इथे खूप छान फ्रेश भेटतात वेफर सगळे. केळीचे, बटाट्याचे, तिखट, नमकीन, आणखीन भरपूर स्नॅक्स आहे. तर आम्ही घेतलं स्नॅक्स घेतला आणि आता मी रेडी झाले. ते पण ड्रेसवरच आहे, साडी वेअर वगैरे नाही केलेली. आता कोथिंबीर घेऊन आम्ही घरी जाणार. संभाजीचं चालू आहे बघा आजचं. रस्ता क्रॉस करून हे कलर वेगळे वेगळे. नारळ किती लावा? नारळ 40 रुपये. 40. आणि हे वगैरे घेतले 2. गौऱ्या
बघा किती थापलेत ना, शेणाच्या गोवऱ्या त्या. हे सामान होळीचं जे लागतं ते सगळं खायला येणार लोक. मच्छी आज पुरणपोळी खाणार, उद्या मटण, चिकन, मच्छी आहे का नाही. आणि हे पण आजच घेऊन पिणार पण आणि खाणार. होळीमध्ये सगळ्या नकारात्मकता, पुन्हा हवेतील प्रदूषण, विचारांमध्ये लोकांच्या परिवर्तन होऊ दे अशी आपण प्रार्थना करूया. आणि आमच्या सोसायटीतले बघा अशी पूजा वगैरे करून हो, तुम्हाला कारण पण माहिती आहे कशाला उगाच राहू द्या. तरी पण माहिती आहे मला कारण बी मध्ये व्हिडिओ नाही बारशाच्या त्याच्यातनं कटापच झाली त्या अर्ध्या बारशात त्याच्यातनं त्या दिवशीच हे बघा या पण उशिराच आताच आल्या त्या. हे बघा या पण आताच आल्या त्या उशिरा. मला तर होत झालं साडी घालायला दमून त्याच्यामुळे मी आले तशी आहेत की ड्रेसवर पूर्ण खेळलेत. त्यांचं लक्ष नाही. आज पण कलर खेळलो होळीच्या संध्याकाळी बघा. होळी पेटवताना आम्ही सगळ्या लेडीज. आता उद्या बघू. मी बसले पुरणपोळी खात मोकळीच. श्रीखंड पण आणलेलं
मी आमटी भात आणि तसंच हात फक्त धुतलेत आणि कलर लावलेला मला. तशीच मी खात बसले. मिस्टर घेत आहेत शूटिंग. मिस्टरांना बनवतानाच कधी खायला असं होतं. ते जेवून घेतलेले आणि एवढ्या पोळ्या राहिलेल्या उद्या चहामध्ये खाणार सगळे. इथे बघा मस्त आमटी भात संपत आलेलं जेवण. श्रीखंड पण मी दाखवलं नव्हतं आणि श्रीखंड खूप मला आवडत होतं म्हणून मी खात होते. आणि कलर बघा कसा केलेला आहे. आता मला झोपायच्या अगोदर सगळा चेहरा क्लीन करून घ्यायचा आहे. किचन आवरायचं आहे आणि उद्या आता काय काय असणार आहे आपण बघूया. उद्याच्या दिवसामध्ये मिस्टर तर जाणार आहेत ऑफिसला. बीट पण वाफवलेलं आता खात बसते. बीट ओव्हनला गरम करून घेते आणि हीट झाले असे तुकडे केले. चाट मसाला टाकला आणि खाते. प्राचीची मैत्रीण काही आली नाही दिव्या, कारण ती आता सांगत होती की तिला बेसन म्हणजे चण्याच्या डाळीची ॲलर्जी आहे. तर ती काहीच पदार्थ म्हणजे पुरणपोळी नाही, वडापाव नाही, काहीच नाही खात. मग आता तिला वेगळा नाश्ता वगैरे बनवायला दुसऱ्या दिवशी मी बोलवणार होते. तर काय बनवू विचार करत होते. स्नॅक्स तर आणलेले आहेत. स्नॅक्स आणलेत आम्ही दोघं मॉर्निंगला. पहा चहा पोळी. मिस्टर खातात आवडीने, त्यांना खूप आवडते पुरणपोळी. तर ते कपडे घातले नव्हते त्यांनी म्हणून फक्त चेहराच दाखवते बघा. आणि माझा लूक असा केलेला आहे. हे मी गाणं टाकलेलं आहे इंस्टाग्रामला, तर जरूर बघा. हे दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला मैत्रिणी येऊन लावून गेलेल्या आणि खाली असा गोंधळ चाललेला. चला फ्रेंड्स, आता दुपारचे वाजले 3 वाजून गेले. मिस्टर गेले कामाला. अंडा बिर्याणी शेअर करायची होती. बापरे खाली लागली. वेगळाच झालाय. म्हणजे छान झाली आहे. मसाला भरपूर झालाय आणि दुरुळा खाली करपलेलं ते असं हात घातल्या वर आलं. 1-2च शिट्ट्यांमध्ये काढायला पाहिजे होतं ॲक्च्युली. बटाटा पण घातलाय. बटाटा प्राचीला आवडते. तर ते लोक गरम गरम खातील नाही खातील माहीत नाही. कारण आमचं मटण पोळी करायच्या अगोदरच खाऊन झालेलं. मी घेतलं हे धुरळा म्हणजे हे असं करपलंय. चांगले लागतं ते. अशी ॲक्च्युली
करायची होती मला. चला जेवून घेऊया. दुपारचे 3:30 झालेले. मी जेवून घेते कारण भूक पण लागलेली. आणि कपडे सुकायला घालते. सगळं बाथरूम घासलेलं आहे. कलर निघाला पण नाही माझा. झोप घेतली थोडीशी. मोबाईलमध्ये बसलेले आणि प्रणितला चहा कर. मीच उठले, चहा बनवला. एक भांडं घासून त्याच्यात पाणी भरून ठेवते मी प्यायला. तांब्याचं जग आहे, जग. ते पहा असं. हा गवती चहा केलाय आणि मस्त आता मूड फ्रेश झालाय. प्रणित आणि मी चहा पीत बसले. व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, काळजी करू नका. आयुष्य खूप सुंदर आहे. धन्यवाद.